वक्फ सुधारणा विधेयकावरून गल्लीपासून अगदी दिल्लीपर्यंत गदारोळ सुरू आहे. समर्थक आणि विरोधकांमध्ये एक प्रकारचा गोंधळ पाहायला मिळतोय. विरोध करणाऱ्यांना विरोध का करतोय हे सांगता येत नाहीये. अगदी तसंच समर्थन करणाऱ्यांना समर्थन कशाचं हेही सांगता येत नाहीये, कारण याबद्दलच्या माहितीचा अभाव आहे. त्यामुळे वक्फ विधेयक डिकोड करूया आणि समजून घेऊया या कायद्यामुळे नेमकं काय बदलणार आहे. भारतातील सर्वात श्रीमंत संस्थांपैकी एक संस्था म्हणजे वक्फ बोर्ड. ज्या संस्थेचं काम होतं दानात आलेल्या लाखो एकर संपत्तीच्या माध्यमातून गरिबांसाठी काम करणं. पण दुर्दैवानं हे वक्फ बोर्ड काही मुठभर लोकांच्या हातातलं बाहुलं बनलं आणि त्याचा जो मूळ उद्देश होता तो काही साध्य होऊ शकला नाही. त्याचं प्रमुख कारण काय माहिती आहे? वक्फ बनला मोठा भ्रष्टाचार. आणि हाच भ्रष्टाचार रोखण्यासाठी वक्फच्या कायद्यात बदल करण्यात आलाय. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे वक्फचा सर्वे कमिशनरच्या ऐवजी आता जिल्हाधिकारी म्हणजे आपले कलेक्टर करतील. याला विरोध होतोय. त्याचं कारण काय माहिती आहे? त्याचे दावा असा आहे की यामुळे कमिशनरची शक्ती कमी होईल, जिल्हाधिकाऱ्यांची मनमानी वाढेल आणि सरकारी हस्तक्षेप वाढेल. हे 3 प्रमुख आक्षेप आहेत. पण त्याची चांगली बाजू काय, तर या बदलामुळे काय होऊ शकतं ते समजून घेऊया. वक्फ सर्वेचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानं वक्फ मालमत्तेच्या व्यवस्थापनात काही निश्चित बदल होणार आहेत, ज्यामुळे वक्फ मालमत्तेचा वापर आणि व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि प्रभावी होण्यास मदत होणार आहे. जसं की वक्फच्या मालमत्तेचं जे सर्वेक्षण असतं ते किचकट बाब आहे. वक्फ मालमत्तेचं सर्वेक्षण करण्याचा अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना दिला गेला. त्यामुळे वक्फ मालमत्तेची नोंदणी आणि जे वर्गीकरण आहे ते अचूक आणि व्यवस्थित होईल हे निश्चित आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांकडे वाढलेले हे जे अधिकार आहेत ते त्यांना वक्फ मालमत्तेवरच्या जे बेकायदेशीर कामं चालू असतात त्याला कारवाई करायला ते सक्षम असणार आहेत. कारण आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की वक्फच्या खूप मोठ्या मालमत्तेवरती चुकीच्या गोष्टी सुरू आहेत किंवा त्याचा ताबा चुकीच्या लोकांनी घेतलेला आहे. त्यामुळे या वक्फच्या नव्या कायद्याच्या नंतर काही गोष्टींना आक्षेप जरूर आहे, पण यातल्या काही गोष्टी या निश्चितपणे सुधारणावादी आहेत.